नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंथली एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये हाय व्हॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळाला. मार्केट जर बघितलं तर मार्केट काहीसं कन्फ्युजन करणारं होतं. आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे समजून घेतलं होतं की मार्केट जर काहीसं गॅप अप पण होत असेल तर मार्केटमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं, परंतु ओपनिंगमध्येच एक निगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये दाखवला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काहीसे स्पाइक बघायला मिळाले आणि काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळालं. ओव्हरऑल जर बघितलं तर साधारण ट्रेडिंगचा सेशन जर बघितला तर थोडासा कन्फ्युजन करणारा होता, थोडासा अवघड होता. ओके, तर या अशा अवघड ट्रेडिंग सेशनमध्ये तुमचा व्ह्यू काय होता, तुमचा माइंडसेट काय होता आणि तुम्ही काय विचार करत होता हे आवर्जून कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि खूप काही शिकवणारा हा ट्रेडिंगचा सेशन होता. आता चार्टवरती गेल्यावरती आपण थोडंसं एक्सप्लेन करूयाच. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स 3 इंडेक्सचे चार्ट. ओके, तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार काही ना काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि लाईक नक्की करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक, 300 कमेंट. आय होप जे आपली मित्रमंडळी आहेत व्हिडिओ सुरू होण्या अगोदरच लाईक करतील. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल मार्केट रिलेटेड, प्राइस ॲक्शन रिलेटेड, ओके, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होतो ना त्यावेळेस मी साधारण अर्धा एक तास व्हिडिओ ॲनालिसिस करतच असतो आणि त्यावेळेस तुमच्या कमेंट देखील वाचत असतो. त्यामुळे लवकरात लवकर जे लोक कमेंट करतील त्यांना शक्यतो मला ॲन्सर द्यायला वेळ मिळतो. ओके, नाहीतर काय होतं की खूप साऱ्या कमेंट येत असतात आणि त्यातनं मग काही सिलेक्टेड जे कमेंट असतात ते मी वाचतो आणि ज्या कमेंट आहे की बाबा त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, लोकांना तुमच्यापर्यंत त्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्या कमेंटची उत्तरं मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देत असतो. ओके, तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा ट्रेडिंग सेशन काहीसा अवघड होता, हे मात्र तुम्हाला समजायला पाहिजे. आता येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंगचा सेशन आहे. म्हणजे आज जर बघितलं तर मंगळवार होता, आज जवळजवळ सगळ्याच एक्सपायरी होत्या सेन्सेक्स सोडलं तर. आता उद्याच्या दिवसानंतर परवा दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे 2 ट्रेडिंग सेशनच्या मधला दिवस आहे, 2 सेशन एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. आणि ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय बनतीये निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये ते सविस्तर आपण बघणार आहोत. ओके, तुमच्या समोर जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. चार्ट जर बघितला तर चार्टनी इकडनं ओपनिंग दाखवली आणि इथपर्यंत 2 कॅन्डल जर बघितलं तर अशा पद्धतीने काय झालं. आणि तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल किंवा रेग्युलर व्हिडिओ बघत आले असाल तर ज्यावेळेस अशा पद्धतीचं ओपनिंगला ज्यावेळेस काहीशी मोमेंटम येते ना त्यावेळेस तो दिवस काहीसा कन्सोलिडेशन मध्ये जाताना दिसतो. ओके, आता रिसेंटली काही त्याची फार कमी उदाहरणं आहेत, परंतु लक्षात ठेवा जी काही पहिले अशा पद्धतीची जर एखादी मोठी कॅन्डल होत असेल ना निफ्टीच्या हिशोबाने जर धरली 150-200 पॉईंटची, तर जो मोमेंटम आहे ना तो पहिल्या कॅन्डलचा किंवा त्याला आणखी एखादी दुसरी कॅन्डल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती अशा पद्धतीचं काहीसं ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस मार्केटमध्ये कन्सोलिडेशनचा भाग जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. मग अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन झाल्यावरती आपल्याला इकडे समजायला पाहिजे, तेवढं नॉलेज आपल्याकडे पाहिजे की बाबा अशा पद्धतीची जर काही प्राइस ॲक्शन होते तर आज मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. आणि ज्यावेळेस मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी असते त्यावेळेस रिस्क फॅक्टर वाढतो. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हाय असतो त्यावेळेस आपल्याला कॅपिटल मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटचे जे 3 स्तंभ आहेत, प्राइस ॲक्शन, मॅनेजमेंट
आणि सायकोलॉजी ह्या गोष्टी जितक्या पॉसिबल होतील तितक्या ॲडव्हान्स लेवलवरती शिकण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या गोष्टींचं जर म्हणजे ह्या तर बेसिकच गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचं जर तुम्हाला नॉलेज नसेल तर मार्केटमध्ये लांबपर्यंत काम करता येणार नाही. ओके, सो थोडंसं एज्युकेशनच्या बाबतीत किंवा शिकण्याच्या बाबतीत जे काही मार्केटमध्ये स्किल पाहिजे ते स्किल डेव्हलप करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका आणि त्याचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके, आता याची सुरुवात कुठून करायला पाहिजे किंवा काय नक्की शिकायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या प्रायजॅक्शन आणि सेटपोर्टिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतशीर पद्धतीने शिकवलेल्या आहेत. आणि ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे किंवा शिकत आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके, आणि खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की सर न्यूज कुठे बघायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये काय न्यूज चालली आहे, ग्लोबली काय न्यूज चालली आहे, स्टॉक मार्केट रिलेटेड काय न्यूज आहेत, हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कुठे समजून सांगू शकतं का कोणी किंवा कुठे बघायला मिळू शकतं का? तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण एक चॅनल सजेस्ट केला होता. ओके, त्या चॅनलचं नाव आहे पॉइंटेड चर्चा. लक्षात ठेवा, कारण की आता हे मी का रिपीट सांगतोय, कारण की 3-4 लोकांचे मेसेज होते की सर आम्हाला चॅनलचं नाव लक्षात नाहीये. तर नाव लक्षात ठेवा, पॉइंटेड चर्चा. आत्ता जर बघितलं तर साधारण 1.68 सबस्क्रायबर आहेत. ओके, साधारण जर बघितलं तर 2000च्या आसपास सबस्क्रायबर आहे. रोज सकाळी 7 वाजता म्हणजे मार्केट सुरू होण्या अगोदर 3 तासापूर्वी रोज सकाळी मॉर्निंगला इकडे अशा पद्धतीचे न्यूज व्हिडिओ, ओके, न्यूजचे व्हिडिओ किरण कदम सर जे आहेत ते अपलोड करत असतात, पब्लिश करत असतात. त्यामुळे तुम्हाला यातनं न्यूजचं काय ऐकायचंय, बघायचंय, काय न्यूज तुम्हाला मार्केटमध्ये चालल्यात, घडामोडी चालल्यात, हे नेमकं याच्यातनं तुम्ही घेऊ शकता, शिकू शकता. ओके, तर ज्यांना न्यूज बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे नक्की चॅनलवरती जावा, सबस्क्राईब करू शकता. तुमचे काय क्वेश्चन असतील त्यांना सांगा, तशा पद्धतीने त्यांना व्हिडिओ करायला लावा. ओके, चला येऊया चार्टवरती. आता उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, तुम्हाला सांगितले थोडासा साईडवेज ट्रेडिंग सेशन होता आजचा. आता काय करूया, सगळे लेवल रिमूव्ह करतोय आपण. आणि इकडे जर बघितलं तर या लेवलवरती काल पण आपण बघितलं होतं की काहीसा सपोर्ट झोन आहे. ओके, इकडे जर बघितलं तर काहीसा सपोर्ट झोन होता, डिमांड झोन होता. या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती, बरोबर आहे. म्हणजे एक मोठा बुलिश मोमेंटम दाखवला या लेवलवरती, म्हणजे साधारण 24,250 वरती रेजिस्टन्स घेतला, तिकडनं नेगेटिव्ह सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. मार्केटनी जर बघितलं तर मार्केटने काहीसे इकडे आपल्याला लोवर लो प्रायजेक्शन दाखवली. परंतु इथे जर बघितलं तुम्ही या लेवलवरती आल्यावरती मार्केटनी हा लो लावला, वरती गेला, परत नवीन लो लावायला मार्केट आला, ब्रेकडाऊन फेलियर केलेला आहे, ब्रेकडाऊन फेल केलेला आहे आणि तिकडनं मार्केटची क्लोजिंग काहीशी अप साईडला झालेली आहे. खूपच अप साईडला आहे का? नाही. 23,865 ची क्लोजिंग आहे. आजच्या लोच्या थोडीशी वरती लेवल आहे. परंतु जर चार्ट थोडासा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर बघितला तर काही प्रमाणामध्ये आपल्याला इकडे अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का ट्रेंड लाईन? ओके, आता काय असतं की खूप लोकांना हे बेसिक नॉलेज असतं, इथे ट्रेंड लाईन आहे, इकडे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतोय. परंतु ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट कुठनं येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, डिमांड सप्लाय झोन त्या बाबतीत काय बघायला मिळतोय, रिसेंटली चार्टने कशा पद्धतीने प्रायजेक्शन तयार केलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, आता इकडे जर बघितलं, दिसतंय का तुम्हाला, इकडे या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. मार्केटने तो बुलिश मोमेंटम इकडे कव्हर केलेला आहे. मार्केटनी जर बघितलं तर आज इंट्राडेला मार्केटने एक डबल बॉटम तयार केलेला आहे. आता मार्केट हा एक सपोर्ट तयार झालाय, आपण बघूया तो सपोर्ट काय आहे तो. परंतु आता जर ओव्हरऑल चार्ट पॅटर्न जर आपण बघितलं तर मार्केट जर हा स्विंग ब्रेक करतोय आणि त्याच्यानंतर जर मार्केटवरती ब्रेकआउट देतोय तर मार्केटमध्ये काहीसा हा बुलिश मोमेंटम परत आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. आता त्याच्यामध्ये काय रेजिस्टन्स आहेत, काय लेवल बनतात ते समजून घेऊयात. परंतु ओव्हरऑल प्रायजेक्शन फक्त बघण्याचा प्रयत्न करत जावा, जेणेकरून काय त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. ओके, या सगळ्याला आपण रिमूव्ह करूया.
काय लेवल आपल्याला आज बघायला मिळाली? 23,830 ची लेवल आजचा इंट्राडे लो आहे. आणि इकडे जर बघितलं तर 23,865 ची क्लोजिंग आहे. म्हणजे जवळजवळ डे लोच्या आसपासच क्लोजिंग आहे. आणि इकडे जर बघितलं तर स्विंग आपल्याला मल्टिपल स्विंग कुठे बघायला मिळते? 23,950 वरती. म्हणजे ही एक मोठी रेंज आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, या रेंजमध्ये जर बघितलं तर काल या रेंजमध्ये इकडे कन्सोलिडेशन करत होतं. आज गॅप अप ओपनिंग झाली होती, सस्टेन झालं का नाही झालं? खाली आला, हा लो लावला, मार्केटनी परत एकदा इकडनं बुलिश मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न केला. सस्टेन झाला का नाही झाला? परत खाली आला, परत या लेवलवरती सपोर्ट घेऊन काहीसा आपल्याला बुलिश मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या लेवलवरती मार्केटनी 1, 2 आणि 3 वेळा अटेम्प्ट केले बुलिश साईडला जाताना. परंतु तिन्ही वेळा मार्केट काय झाले, इकडे थोडंसं आपल्याला ट्रॅप होताना दिसले. ओके, आणि त्याचमुळे हा जो ओव्हरऑल आजचा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, यात आपल्याला खूप फेक ब्रेकआउट आणि खूप ब्रेकडाऊन बघायला मिळाले आहेत. कॅन्डल पण जर बघितलं तर काहीशा स्पाइकच्या कॅन्डल होत्या आणि मंथली एक्सपायरीमध्ये हे अशा पद्धतीची प्राइस ऍक्शन थोडीशी अपेक्षित असते. ओके, आता लेवल काय बघायला मिळतं ते 23,950 ही रेजिस्टन्सची लेवल आहे. ट्रेंड लाईन ब्रेकआउटची लेवल आहे, आता आपण बघितलेलं आहे. डाऊन साईडला 23,830 ही एक सपोर्टची लेवल आहे. म्हणजे दोन लेवल तर आपल्या इकडे बघायला मिळाल्या, ही रेजिस्टन्सची आणि ही सपोर्टची जी काय नो ट्रेडिंग झोन आहे. म्हणजे डाऊन साईडला जर मार्केटला जायचं असेल तर हा सपोर्ट ब्रेक करणं गरजेचं आहे. हा सपोर्ट जर ब्रेक करत नसेल तर सेलिंग साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी कमी होती. ओके, कमी होती. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला लेवल जर काहीशी प्राइस ऍक्शन करून ब्रेक करत असेल तर रिसेंटली मार्केटनी या लेवलवरनं बुलिश मोमेंटम दाखवलेला होता. ओके, अजून तुम्हाला जर चार्ट थोडंसं मागे घेतला तर इकडे काय बघायला मिळतं, इकडनं एक बुलिश ब्रेकआउट नंतर मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. या लेवलनं ब्रेकआउट नंतर मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. आता परत त्याच रेंजमध्ये आपल्याला निफ्टी येताना दिसतोय. त्यामुळे या लेवलवरनं जर मार्केट ब्रेकआउट दिला तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता ही लेवल अनालिसिस करताना, ही लेवल अनालिसिस करताना आपण काय समजून घेत होतो की मार्केटला वरती जाताना ताकद लावायला लागते, रेजिस्टन्स फेस होतं ते. तर आज ज्या पद्धतीने मार्केटची क्लोजिंग आहे ना, काहीसं मार्केटमध्ये जी लास्टच्या 2 अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण बघत होतो की ताकद लागते. हा, ताकद तर आत्ता पण लावायला लागणार आहे, परंतु या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पद्धतीने नेगेटिव्हपणा दिसत होता, थोडासा नेगेटिव्हपणा कमी दिसतोय आज मार्केटमध्ये. आणि मार्केट एका सपोर्टवरती येऊन काहीसं एक बुलिश ब्रेकआउट देताना दिसू शकतो. आणि हा जर बुलिश ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला तर जास्त काही आश्चर्य वाटायला नको. ओके, त्यामुळे वारंवार तुम्हाला सांगत असतो की कन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न करा. डिमांड सप्लाय झोन काय आहे, त्याचबरोबर सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे. आता खूप लोकांना डिमांड सप्लाय झोन माहिती असतो. अरे माहिती आहे, परंतु तो काम कुठे करतो? ट्रेंड लाईन माहिती असते सगळ्यांना, बऱ्यापैकी लोकांना माहिती असते, परंतु ट्रेंड लाईन चांगल्या लेवलवरती कशा पद्धतीने काम करते, सपोर्ट रेजिस्टन्स माहिती असतात का? माहिती असतात, परंतु ऍक्च्युअल मध्ये सपोर्ट रेजिस्टन्सचं काम काय आहे, कुठल्या लेवलवरनं सपोर्ट रेजिस्टन्स व्यवस्थित पद्धतीने काम करू शकते, वेगवेगळे जे सेटअप आहेत त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, कुठला सेटअप कशा पद्धतीने बनतो, कसा मोमेंटम देऊ शकतो. ओके, आणि तो सेटअप कुठल्या जागेवरती तयार झाला हे पण पाहणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या ज्या प्राइस ऍक्शन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, त्या सविस्तर पद्धतीने आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजल अशा पद्धतीत समजून सांगितलेले आहे. मग त्याच्याबरोबर आणखी जे काही व्हिडिओ आहेत जे की सायकोलॉजी रिलेटेड आहे, माइंडसेट रिलेटेड आहे, ओके, मार्केटमध्ये कशा पद्धतीने सायकोलॉजी पाहिजे ह्याच्या रिलेटेड आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, ह्याच्या सगळ्या काही मॅनेज करायच्या गोष्टी आहेत त्या रिलेटेड आहे. ओके, सो मार्केटमध्ये एका दिवसात आपल्याला असं काही नाही की खूप काही शिकता येईल, परंतु हळूहळू प्रॅक्टिस 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 आणि प्रॅक्टिसने माणूस तयार होतो. ओके, तुम्हाला जर ह्या गोष्टीचं नॉलेज नसेल तर नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, कारण की मार्केटची खोली मोजायला जाऊ नका, ती खूप डीप खोल आहे. ओके, सो थोडासा एक्सपिरियन्स घ्या, अनुभव घ्या, त्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करा. चला लेवल मार्क करूया. नॉलेज तर प्रत्येक व्हिडिओमध्ये देईन तेवढं कमीच आहे,
परंतु काय आता रेजिस्टन्स लेवलवरती या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतो, जे की राऊंड लेवलच आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती डाऊन साईडला जर बघितलं तर एक ब्रेकआउट फेलियर इकडे दाखवलं होतं, मार्केट वर गेलं होतं. त्यामुळे थोडंसं डाऊन साईडला एक गॅप पेंडिंग आहे, तो गॅप इकडे आपल्याला बघायला मिळतो या लेवलवरती. परंतु काय आहे की मार्केटनी या लेवलवरती जेव्हा जेव्हा मार्केट आले 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जातो तुम्हाला थोड्या गोष्टी थोड्याशा समजून येतील की या लेवलवरती मार्केट आल्यानंतर मार्केटनी बाउन्स दाखवलाय आणि परत त्या लेवलवरती मार्केट आलेलं आहे. म्हणजे एक इकडे जर बघितलं तर ही जी लेवल आहे, ही लेवल मार्केटनी बऱ्यापैकी सस्टेन केलेली आहे. आणि काहीसं या लेवलपासून म्हणजे टॉपपासून मार्केट निगेटिव्ह होऊन आलेलं आहे. तर या लेवलवरती काहीसा एक बुलिश मोमेंटम पण बघायला मिळू शकतो. आणि मग ही जी नॉर्मली जी ही इम्पल्सिव्ह डाऊन साईडला आलेली आहे, याचं काहीसं 50% रिजेक्शन घेऊन म्हणजे कव्हर करून परत मार्केट काहीसं राऊंड लेवल 24,000च्या आसपास येऊन मग इकडनं जर हा मोमेंटम खाली यायला लागला तर त्यावेळेस ही लेवल ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी थोडीशी हायर साईड आहे. परंतु आत्ता जर लेवल ब्रेक करत असेल तर इकडे मार्केट डाऊन साईडला थोडंसं ट्रॅप करायला जाऊ शकतं. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जर प्राइस ॲक्शन बनतही असेल आणि काही लेवल इकडे आपल्याला ब्रेक होताना दिसत असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला कॅपिटल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर पोझिशन सायझिंग आणि त्याच्यानंतर ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा नॉलेज घेण्यासारख्या आहेत. खूप काही शिकण्यासारखं असतं मार्केटमध्ये, तर शिकायचा प्रयत्न करा. ओके, आणि इतकं जीव तोडून तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा रिस्पॉन्स दाखवा मित्रांनो, कमेंट आणि लाईक मध्ये. 830-50 जर बघितलं तर साधारण या लेवलच्या आसपास काही छोटी लेवल आहे आणि राऊंड लेवल, तर ही लेवल थोडीशी आपण खाली घेऊ शकतो. ओके, तर या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आहे. हा जो गॅप आहे तितक्या लेवल आपण ठेवलेला आहे इथं. फक्त थोडीशी प्राइस ॲक्शन समजून घ्या. ही जी प्राइस ॲक्शन दिसते निगेटिव्ह, परंतु ही प्राइस ॲक्शन बघितली तर आहे थोडीशी बुलिश साईडला. म्हणजे जर ही आजचा ट्रेडिंगचा सेशन जर बघितला ओव्हरऑल हा ट्रेडिंगचा सेशन, तर हा ट्रेडिंगचा सेशन भलेही आपल्याला निगेटिव्ह 80 पॉईंट डाऊन साईडला क्लोज झालेला दिसतोय, परंतु ओव्हरऑल जर ट्रेडिंग सेशन जर आपण बघितलं तर हा काहीसा बुलिश ट्रेडिंग सेशन दिसतोय. ही प्राइस ॲक्शन आहे ती काहीशी बुलिश बघायला मिळते. त्यामुळे निगेटिव्ह साईडला जर मार्केट असेल, तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, थोडंसं रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं गरजेचं आहे. लेवल काय आहे 23,764, 23,700 राऊंड लेवल आणि 23,647 या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर हे ओपनिंग पॉझिटिव्ह आहे. मार्केट गॅप अप नंतर काहीसं कन्सल्टेशन करून सपोर्टवरती जर येऊन जर हाय ब्रेक करत असेल तर काहीसं मार्केटमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे जे दोन सपोर्ट दिसतं त्यांना हे काहीसे डबल बॉटमचं काम करताना आपल्याला बघायला मिळू शकतं. ते गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे त्या पद्धतीत गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर रिकव्हरी बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवा. जाऊया बँक निफ्टीकडे. अरे बापरे, बघा साहेबांची आज एक्सपायरी होती निफ्टी बँकवाल्यांची, मंथली एक्सपायरी असते. आणि ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर काय म्हणजे ओके, बँक निफ्टीमध्ये आज लोकांच्या तोंडचं पाणी पळवण्याचंच काम केलेलं आहे बँक निफ्टीने. अतिशय भंगार पद्धतीचा चार्ट आहे आणि असं चार्ट परत बघायला नको असं वाटतंय, कारण की किती स्विंग तयार केलेत बघा. ह्याला कुठला मोमेंटम म्हणायचं ना, हा निगेटिव्ह साईडला जाते ना, हा बुलिश साईडला जाते ना, हा कन्सोलिडेशन मध्ये राहत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस स्पाइक देऊन ओके, म्हणजे किती स्किलफुल असायला पाहिजे जर आपल्याला मार्केटमध्ये काम करायचंय तर. चला, ओव्हरऑल जर बघितलं तर इकडेही थोडीशी काहीशी आपल्याला ट्रेंड लाईनच बघायला मिळते आणि काहीसं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. ओके, चॅनल तर इतकासा काही खास बनत नाहीये, परंतु ट्रेंड लाईन मात्र आपल्याला इकडे बघायला मिळते. व्यवस्थित जर तुम्ही बघितली तर चांगल्या पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. आता याचा जो ब्रेकआउट लेवल होता ना ती या लेवलच्या आसपास होती. ही जी लेवल आहे ना ही ब्रेकआउट लेवल, कारण इकडे रिसेंटली सपोर्ट होता.
ही लेवल साधारण 57,000 450च्या आसपास एक ब्रेकआउट लेवल होती आणि एका सुंदर प्राइस ऍक्शन वरती, म्हणजे ही तर घाणेरडीच प्राइस ऍक्शन होती, परंतु ही जी प्राइस ऍक्शन आहे ही काहीशी सुटसुटीत आणि सुंदर प्राइस ऍक्शन इकडे आपल्याला बघायला मिळते. थोडंसं लेवल मार्क करून त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन समजून घ्या. डाऊन साईडचे लेवल मार्क केलं ते आपण समजून घेऊया प्राइस ऍक्शनच्या वेळेस. ट्रेंड लाईन रिमूव्ह करूया. आधी डाऊन साईडचे लेवल समजून घ्या. मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला, परंतु जो चॅनल तयार झाला ना, हा काहीसा बुलिश प्राइस ऍक्शनचा चॅनल आहे. मार्केट जर ही लेवल ब्रेक करत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, एका सपोर्ट वरती आहे, ज्या लेवलवरनं लास्ट टाइम मार्केटने चांगला सपोर्ट घेतला होता. बँक निफ्टी त्या सपोर्ट लेवलवरती आहे. फर्स्ट लेवल जर बघितली रेजिस्टन्सची 57,950च्या आसपास आहे. पहिली लेवल थोडीशी छोटी आहे, बिकॉज या लेवलवरती खूप जास्त कन्सोलिडेशन आहे. तर पहिले ब्रेकआउट देताना मार्केट थोडंसं या लेवलवरती स्लो राहू शकतं. सेकंड लेवल आणि थर्ड लेवल थोड्याशा मोठ्या आहेत आणि मार्केटने तिकडे सुटसुटीत पद्धतीने प्राइस ऍक्शन दाखवली होती. सेकंड लेवल जर बघितलं तर 58,200च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळते आणि थर्ड लेवल 58,400च्या आसपास. ओके, ह्या काही रेजिस्टन्स लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक छान सपोर्ट घेतलेला आहे, बुलिश लेवल आहे. रिसेंटली पण या लेवलवरनं बुलिश झालं होतं मार्केट, मग एक स्ट्रॉंग डिमांड लेवल आहे. आता स्ट्रॉंग डिमांड लेवलला जर मार्केट ब्रेक करत असेल तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि ह्याला जर बुलिश राहायचं असेल तर ही लेवल ब्रेक कामा करता नव्हे. ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मग बुलिश साईड मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी कमी होती. ओके, परंतु शक्यतो ही लेवल मार्केट उद्या सस्टेन करताना दिसू शकतं. ओके, डाऊन साईडच्या लेवल जर बघितलं तर 57,259, 57,078 आणि 56,896 या काही निगेटिव्ह लेवल बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं कन्सोलेशन रेंजमध्ये आहे. रेंज राउंडिंग बॉटम करून काहीसा कप अँड हँडल करून मार्केट अप साईडला ब्रेकआउट देताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मार्केट ओपनिंगमध्येच या रेंजमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर मार्केट खाली येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण की हा पूर्ण जी लेवल आहे ती काहीशी सपोर्ट लेवल आहे आणि सपोर्ट लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट गॅप डाऊन नंतर एक अप साईडला मोमेंटम दाखवू शकतं. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. राडाच घातला होता याने पण, काही इकडे काही खूप चांगली काय अशी प्राइस ऍक्शन बघायला मिळालेली नाही. परंतु आता उद्याच्यासाठी जर बघितलं लेवल तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते. रिसेंटली जर बघितलं तर एक 76,800चा एक रेजिस्टन्स आहे, याला आपण मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. डाऊन साईडला एक लेवल आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यानंतर गॅप आहे. गॅपमध्ये एक राऊंड लेवल इकडे सपोर्ट आहे, त्याच्यानंतर परत एक गॅप फिलिंगची लेवल. ही लेवल थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. ओके, निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे इकडे आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते आणि इकडे जर बघितलं तर इकडे सपोर्ट बघायला मिळतो आणि क्लोजिंग जी आहे ती 76,478 म्हणजे 76,500च्या आसपास आहे. क्लोजिंग थोडीशी निगेटिव्हच आहे. ओके, आता ही लेवल जर ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतो ट्रेंड लाईनचा. सपोर्ट लेवलवरती आहे, बऱ्यापैकी मोमेंटम देखील खाली आलेला आहे, तर काहीसा पुलबॅक बघायला मिळू शकतो. फर्स्ट जी लेवल आहे 77,000वरती राऊंड लेवल आहे. नो ट्रेडिंग झोन बघितलं तर 76,800 आणि 76,335च्या आसपास नो ट्रेडिंग झोन आहे. बऱ्यापैकी मोठा आहे, कारण की आजचं जे मार्केट होतं ते कन्सोलिडेशनमध्ये होतं. 77,000ची फर्स्ट लेवल, 77,243 वरती सेकंड रेजिस्टन्स आणि 77,470 वरती थर्ड रेजिस्टन्स, या काही लेवल आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला लेवल ब्रेक करायला नाही पाहिजे टेक्निकली दृष्ट्या जर बघितलं, परंतु मार्केट आहे, सरप्राईज करू शकतं. जर लेवल ब्रेक होत असेल, टप्पा खाऊ द्या, टप्पा खाऊन लेवल ब्रेक होत असेल
तर थोडीशी पोझिशन सायझिंग वरती काम करणं गरजेचं आहे, बिकॉज ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढली आहे. ओके, तर डाऊन साईडला फर्स्ट लेवल आहे 76,140च्या आसपास, सेकंड लेवल 75,887 आणि 75,600 या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल बघायला मिळतात. ते आता निगेटिव्ह साईडला मार्केट जाताना काहीसं कन्फ्युजन करताना दिसू शकतं. ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे, मार्केट जर कन्सोलिडेशन करून अप साईडची लेवल जर ब्रेक करत असेल तर इंट्राडेमध्ये एक बुलिश मोमेंटम डे बघायला मिळू शकतो. नेगेटिव्ह साईडला जाताना मार्केट थोडंसं लेवल किंवा ब्रेकडाऊन फेलियर करताना दिसू शकतं. ओके, आणि गॅपअप जर ओपन होत असेल तर मग गॅपअप हा एक पॉझिटिव्ह साईन आहे. मार्केट नेगेटिव्ह होऊन गॅपअप ओपन होते, एका बुलिश झोनमध्ये ओपन होते. तर हे जे नेगेटिव्ह साईडला जे लेवल दिसतं त्या आलेल्या, ह्या काहीशा ट्रॅप करून मार्केट वरच्या साईडला जाताना दिसू शकतं. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊन नंतर मार्केटला थोडंसं वेळ द्या. मार्केट काय प्राइस ॲक्शन बनवते ते लक्षात घ्या. ओके, आणि जे लोक नवीन आहेत ना, ते मार्केटला शिकण्याचा प्रयत्न करा. मार्केटचे जे काही बारकावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट काहीतरी कुठंतरी सोशल मीडियावरती काहीतरी बघितलं, कुठला मित्र म्हणला अमुक तमुक 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 की बाबा हे मार्केट असेल तसेल तसेल, खूप काही चांगलं करता येऊ शकतं. ओके, नॉलेज असेल तर तुम्हाला प्रत्येक करिअरमध्ये चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. परंतु नॉलेज नसेल तर तुम्ही जिथे जासाल तिथे काहीतरी उद्योग करून ठेवसाल. त्यामुळे व्यवस्थित मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. मार्केटला समजून घ्यायचा प्रयत्न करा. सेंटिमेंट नावाची गोष्ट असते, ती काय कशी असते, कशा पद्धतीने चालते, ह्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. मार्केटची एक रेंज असते, ती रेंज देखील समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मार्केटचं एक नेचर असतं, ते नेचर समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता तुम्ही मला 4-5 वर्षापासून जर बघत असाल तर तुम्हाला माझं बऱ्यापैकी नेचर समजलं असणार, कारण की मी ज्या गोष्टी बोलतोय, मी सांगतोय त्या गोष्टी त्या नेचर आहेत माझं. ओके, परंतु मी तुमच्यासोबत कधीही कनेक्ट झालेलो नाही, कारण की काय आहे, कमेंटच्या थ्रू किंवा लाईव्ह सेशनमध्ये जे काही तुम्ही कमेंट करता ते, परंतु तुमचं नेचर मला माहिती का नाही, परंतु तुम्हाला माझं नेचर बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे. तसंच मार्केटचं आहे. किंवा तुमच्या लाईफमध्ये कुठली व्यक्ती आली, ज्यावेळेस ती नवीन असते त्यावेळेस त्याचं नेचर तुम्हाला समजत नाही, परंतु 1-2 वर्षानंतर गेल्यानंतर तुम्हाला कळतं ना की याची खोड काय आहे ती, किंवा याचं चांगलंपणा काय आहे, वाईटपणा काय आहे. मग तुम्ही तशा पद्धतीने समजून घेऊ शकता. तसंच मार्केटचं नेचर आहे. जर मार्केट गॅपअप ओपन होत असेल तर काय होऊ शकतं, मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर काय होऊ शकतं. मार्केटने जर आदल्या दिवशी खूप मोठी रॅली दिली तर सेकंड डेला मार्केटचं रिॲक्शन काय असू शकतं, हे देखील एक मार्केटचं नेचर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या एक्सपिरियन्सनी येतं ते, आणि ह्या गोष्टी एका दिवसामध्ये येण्यासारख्या नाही, त्याला स्टेप बाय स्टेप शिकण्याचं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे जे पण काही शिकायचंय त्याची जी लिंक आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सची, ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आणि तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन केलं नसेल, त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्राममधली नक्की जॉईन करू शकता. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मला आवर्जून कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.